आपल्यासमोर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर आणखीन एक प्रश्न आहे. अक्षरांच्या समूहाचा समसंबंधाच्या संदर्भानं प्रश्न कसा सोडवायचा यासाठी आपल्याला ABCD झेडपर्यंत एका विशिष्ट क्रमाने लिहून घ्यावा लागेल. तो क्रम आपण खाली लिहून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अक्षर समूहाची समसंबंधाची किंवा विसंगत गटातील विसंगत अक्षरसमूह शोधण्याचा असेल किंवा क्रमाने येणारा अक्षरसमूह असेल किंवा एका अक्षराच्या संदर्भानं समसंबंध असेल, अक्षरांचा क्रमाने येणारा अक्षर असेल किंवा विसंगत अक्षर असेल, अशा एकूण 6-7 प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा प्रकारे ABCD आपल्याला लिहून घ्यावं लागणार आहे. A to M पर्यंत एका ओळीत लिहून घ्यायचं आहे. M च्या बरोबर खाली N लिहायचं आहे आणि पुन्हा प्रत्येक अक्षराच्या खाली एक अक्षर असं झेडपर्यंत लिहायचं आहे आणि त्यांच्या ओळीनं 1 ते 13 क्रमांक आणि पुन्हा 14 ते उलट क्रमानं 26 पर्यंत क्रमांक लिहून घ्यावे लागणार आहेत. आणि मग आता आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याकडे जाऊ. इथलं पहिलं अक्षर B आणि इथलं पहिलं अक्षर Y आहे, जे की इथं आपल्याला दिसत आहेत. त्याच पद्धतीनं इथलं दुसरं अक्षर V आहे आणि इथलं दुसरं अक्षर E आहे, म्हणजे इथं पण V आणि E ची जोडी आहे. त्याच पद्धतीनं S आणि C, S आणि H इथं जोडी आहे. त्याच पद्धतीनं C आणि X इथं जोडी आहे, म्हणजे उलट क्रमांकाच्या अक्षराची जोडी दिलेली आहे. आता आपल्याला या उत्तराकडे जात असताना M ची जोडी N बरोबर लागते आणि N न सुरू होणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे, म्हणून आपलं पर्यायातला प्रश्नाचं क्रमांक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. परंतु काही वेळेस आपली गफलत होण्याची शक्यता असते. इथं निश्चितपणे हे उत्तर आहे, परंतु आपण खात्री करूया. R चा जोडीदार पुढे काय आहे बघा, R चा जोडीदार I आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला C चा जोडीदार इथं आपण आधी जोडी X बरोबर लावली आणि P चा जोडीदार K इथं जोडी लावल्या. अशा पद्धतीनं आपण इथंच ज्यावेळेस खून केली होती उत्तराला त्यावेळेस थांबला असतो, तर तिथून पुढचा 30 सेकंदाचा किंवा 40 सेकंदाचा वेळ आपला वाचला असता. आणि असा प्रत्येक प्रश्नात आपला वेळ वाचला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या हुशारीबरोबरच तुमचं वेळेचं व्यवस्थापन ही खूप महत्त्वाचं असतं. जिथं आपला वेळ वाचवता येईल तिथं वेळ वाचवणं आलाच पाहिजे.